तर मी काय केलंय, इथं 1 वाटी डाळ घेतली मी, हरभऱ्याची डाळ. तर ही आपल्याला रात्रभर भिजत घालायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे रात्रभर डाळ भिजलेली आहे. तुम्ही जर रात्री भिजत घातला तर डाळीला 1च शिटी काढायची आणि जर तुम्ही सकाळी भिजत घातला 2-3 तासासाठी तर तुम्हाला 3 शिट्या घ्याव्या लागतील. आपल्याला डाळ भिजत घालण्याचा हा फायदा होतो की पुरण छान शिजतं आणि पोळ्या पण छान होतात, सॉफ्ट होतात. त्याच्यानंतर दुसरा फायदा हा की आपला वेळही वाचतो आणि तिसरा फायदा हा की आपल्याला आपला गॅस पण वाचतो. चला तर मग सुरू करू. याच्यानंतर आपल्याला इथं कुकर ठेवायचं आहे गरम करत. त्याच्यात थोडं पाणी घालून आपल्याला ठेवायचं आहे उकळत. त्याच्यानंतर आपल्याला 2 चिमूट हळद घालायची आहे. त्याच्यामुळे काय होतं तर कलर छान येतोय. याच्यानंतर मी इथं घालते थोडंसंच तेल घालायचं आहे आपल्याला. याच्यानंतर मी इथं पाणी घालते. फक्त आपली डाळ भिजेल इतकंच पाणी घालायचं आहे. फार पण पाणी नाही घालायचं. याच्यानंतर आपल्याला या डाळीची 1 शिटी काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी ज्या वाटीनं डाळ घेतली आहे भिजत त्याच वाटीने मी इथे 1.5 वाटी पोळी पीठ घेतली आहे. तुमच्याकडे जर पोळी पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ त्याच्यात थोडासा मैदा घालून घेऊ शकता. तर ह्या वाटीने मी आता 1.5 वाटी पीठ घेतलं आहे. तर आपल्याला ह्याच्यात कलर येण्यापुरतं हळद घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी इथे चवीपुरतं मीठ घेतलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडंसंच तेल घालायचं आहे, 1 चमचा. त्याच्यानंतर हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मळायचं आहे. पहिलाच पाणी फार का नाही घालायचं. आपल्याला असा गोळा पहिला मळून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला वरनं थोडं पाणी घालायचं आहे. आणि हे पीठ असंच 1 तासासाठी आपण भिजत ठेवूया. छान भिजतंय आणि पोळ्या पण मऊ होतात. तर आपण हे झाकून 1 तासासाठी रेस्टसाठी ठेवूया. बघू शकता मी 1 शिटी घेऊन डाळ शिजवली आहे. ही अशी छान शिजली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला एक अशी चाळणी घ्यायची आहे. त्याच्यात आपल्याला सगळी डाळ गाळून घ्यायची आहे. त्याचं पाणी सेपरेट होतंय आणि डाळ सेपरेट होते. तुम्ही बघू शकता आपण आता ही डाळ गाळून घेतली. तर आपण एका भांडं घ्यायचं आहे. त्याच्यात ही आपण डाळ आता घालू पुरण करायला. तर आपलं आता एक भांडं गरम करत ठेवायचं आहे आपण. त्याच्यानंतर आपण याच्यात शिजवून घेतलेली डाळ घालू. त्याच्यानंतर आपण ज्या वाटीनं डाळ मोजून घेतली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथं गूळ घेते. तुमच्याकडनं जर गूळ जास्त तुम्हाला लागत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता. तुमच्या हातून जर चुकून गूळ जास्त झाले किंवा डाळ जास्त शिजली गेली असेल किंवा पुरण फार शिजलं असेल, पाणी पाणी असेल पुरणात, तर तुम्ही 1 तास फ्रीजमध्ये ठेवा सेट करायला. त्याच्यानंतर ते थोडं घट्ट होईल आणि पोळ्या चांगल्या होतील. नंतर आपल्याला इथं थोडंसं तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानं हे बाधत नाही आपल्याला पुरणपोळी. त्याच्यामुळे तूप टाकायचं असतं. हे असं सुकं झाल्यानंतर आपल्याला याच्यात थोडी वेलची पूड टाकायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे वेलची पूड, तुमच्याकडे वेलची पूड नसेल तर तुम्ही सुंठ पावडरही टाकू शकता. हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला असं एक खोलगट भांडं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपली ही चाळण ठेवायची आहे. त्याच्यावर आपण जे पुरण केलं ते याच्यावर घालून घ्यायचं आहे. आपल्याला पुरणाला किंवा पुरणाच्या पिठाला कांदा किंवा लसणीचा वास किंवा हात नाही लावायचा. याच्यामुळे पण पोळ्या खराब होऊ शकतात. त्याच्यानंतर आपण एक वाटीने हे पूर्ण
चाळून हे करून घेऊ, स्मॅश करून घेऊ. या प्रकारे तुम्ही बघू शकता इथं असं खाली पुरण आलेलं आहे. तर आपण हे सगळं असं स्मॅश करून घेऊ. तुम्ही बघू शकता इथं पीठ पण मळून झालेलं आहे, हे छान फुगलेलं पण आहे. त्याच्यानंतर आपलं पुरण ही आपण चाळून घेतलेलं आहे. तुमच्या हाताला जर पीठ चिकटत असेल तर तुम्ही थोडं तेल लावून घेऊ शकता. याच्यानंतर आपल्याला इथे छोटासाच गोळा घ्यायचा आहे पिठाचा. त्याच्यात आपल्याला एवढा गोळा पुरणाचा भरायचा आहे. या पद्धतीने हे असं तुम्हाला सील करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे थोडं तांदळाचे पीठ टाकायचं आहे, किंवा तुम्ही तेलातही लाटू शकता, तर ते तुम्ही करू शकता. हलक्या हाताने तुम्हाला हे लाटून घ्यायचे आहे पोळी पूर्ण. त्याच्यानंतर तुम्हाला तव्यात टाकायचं आहे. फ्लेम फार पण लो नाही करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला परतून घ्यायचे आहे. तुम्ही पोळ्यांना तूप किंवा तेलही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तूप लावला तर नंतर लावायचं, जळतात नाही तर